कमी वेळात सहज कमाई आणि कमिशनच्या लालसेने आपली बँक खाती सायबर गुन्हेगारांच्या हवाली करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरा गांधी कॉलनी शाखेतील 4 खातेदारांविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशभरात ऑनलाईन फसवणुकीतून जमा होणारा काळा पैसा या खात्यांमध्ये मागवला जात होता आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये लहान लहान तुकड्यांमध्ये ट्रान्सफर केली जात होती। सुरुवातीच्या तपासात या खात्यांमधून सुमारे 5,97,000 रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान कोणत्याही कमिशन किंवा आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, एटीएम किंवा यूपीआय आयडी दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नका, अन्यथा सायबर गुन्ह्यात समान भागीदार मानून कठोर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा पोलिसांनी नागरिकांना दिलाय। आमच्याकडे NCCRP पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, भारत सरकार गृह मंत्रालय MHA यांच्या पोर्टलवर देशभरातील सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंद करण्यात येतात। त्या संबंधात आम्हाला काही दिवसापूर्वी म्यूल अकाउंट फ्रॉड संबंधाने कायदेशीर कारवाईबाबत एक अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र सायबर यांच्याकडून कार्यालयीन पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या संबंधात त्यांनी काही लिस्ट प्रोव्हाइड केली होती एक म्यूल अकाउंट धारकांची। त्या संदर्भात आम्ही त्यांना बँकांना सगळं पत्रव्यवहार केले, पत्रव्यवहार करून त्यांची KYC वगैरे सगळे गोळा केली। त्या अकाउंट धारकांचा आम्ही शोध घेतला, शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्या अकाउंटची डिटेल वगैरे सगळ्या घेऊन आम्ही एक बँक ऑफ महाराष्ट्राचे 44 अकाउंट होते, त्यापैकी आम्ही एकूण 11 अकाउंट या म्यूल अकाउंटमध्ये समाविष्ट केल्याचे जे समजले आणि त्याच अकाउंटला लेअर 1, लेअर 2ला, लेअर 3ला असे अमाऊंट विविध राज्यातून त्यांनी प्राप्त झालेले होते। अशा अकाउंटधारकांच्या डिटेल घेतल्या असता त्यांच्या अकाउंटला संबंधित खातेधारकांनी भरपूर राज्यातून पैसे आपल्या अकाउंटला घेऊन सायबर फसवणुकीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे आम्ही त्यांना एकूण 11 व्यक्तींना सायबर फसवणुकीमध्ये त्यांचं नाव हे करून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे।